रोल. मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजातल्या विविध संघटनेच्या माध्यमातून लोकसंख्येनुसार अबकड उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भात मागणी नेते शंकरभाऊ तडकेंच्या प्रमुख नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली होती. या संदर्भामध्ये न्यायाधीश गवळी साहेबांनी आदेश दिलेले आहेत, निकाल दिलेला आहे की तात्काळ अबकड उपवर्गीकरण करा आणि महाराष्ट्रातील मातंग समाज विरुद्ध तत्सम पुढे जातीला न्याय द्या. याचं अनुसरण पंजाबमध्ये झालेलं आहे, तमिळनाडूमध्ये झालेलं आहे व इतर राज्यामध्ये झालेलं आहे. याच महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासंदर्भात बिदर समिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गठीत केलेले आहे. त्याचा अहवाल देखील त्यांच्याकडं समाविष्ट झालेला आहे. आमची मातंग समाजाच्या वतीनं मागणी आहे की तात्काळ उपवर्गीकरण लागू करण्यात यावं. त्याचबरोबर महापुरुषांवरच्या फेसबुकवरती सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली जाते, त्यामुळे तात्काळ त्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावं अशी मागणी या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आरटीची निर्मिती जी करण्यात आलेली आहे त्याचं मुख्य ऑफिस हाफकिन महामंडळाच्या 5 एकर जागेमध्ये जी पूर्वी 2012ला ठराव पास करून महापालिकेमध्ये ठराव पास झालेला आहे त्याच्यामध्ये 5 एकर जागा हस्तांतरित करण्याची मागणी केलेली आहे. चौथी महत्त्वाची मागणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा पिंपरीमध्ये बसवण्यात यावा. या सर्व बहुजन समाजाच्या हिताच्या मागण्या आपण या ठिकाणी घेऊन तहसीलदारांकडे आलेलो आहे. तहसीलदार अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आपलं म्हणणं या ठिकाणी ते पाठवणार आहेत आणि तात्काळ अबकड लागू करण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेतील अशी आपण अपेक्षा केलेली आहे. तर त्याचबरोबर ज्या समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या स्मारकावरती येण्यासाठी कपडे फाडण्याची धमकी दिली त्या समाजकंटकांवरती तातडीने अटक करण्याची प्रोसेस तहसीलदार मॅडमांनी करण्याचे आदेश आणि सूचना देतो असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. आम्ही नक्कीच संविधानाला मानणारी माणसं आहोत, आशावादी आहोत. निश्चितच या समाजकंटकांवरती कारवाई होईल आणि अबकड उपवर्गीकरण हे विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे साहेब जे सभागृहामध्ये लढतात त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तात्काळ लागू होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री महोदयांना सचिनभाऊ तडके असतील, उषामाई कांबळे असतील, सचिन लिमकर असतील, त्याचबरोबर सचिनभाऊ धुनगो असतील, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती आहे की आपण तात्काळ या संदर्भामध्ये निकाल द्यावा आणि आदेश द्यावेत. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय